नमस्कार, मी गंगाधर कदम. आपला किनोट न्यूज मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात किनोट परिसरातील बातमी. परिसंवादासाठी ज्यांची मुख्य पहिल्यापासून प्रेरणा ठरलेली आहे ते आमचे सर्वांचे डॉक्टर, या तालुक्याचे डॉक्टर आणि येथील समाजाला एक डॉक्टरकीच्या नात्यानं उपदेश त्याचबरोबर उपचार देणारे डॉक्टर अशोक बेलखोडे सर, परिसंवादासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असणारे डॉक्टर विठ्ठल दैफळे सर, दुसरे मार्गदर्शक डॉक्टर अजय गव्हाणे सर, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी ज्यांचं विशेष मार्गदर्शन आहे असे डॉक्टर बालाजी कोंपलवार सर, आणि या ठिकाणी ज्यांची खरी प्रेरणा घ्यायला पाहिजे, ज्यांच्याकडून आपण काही शिकायला पाहिजे, कोणत्याही वयामध्ये एखाद्या कार्यक्रमाचा आस्वाद घेऊन त्या कार्यक्रमाला समाजाच्या दिशेमध्ये परिवर्तित करणारे भरतजी महोदय सर, जे की गांधीवादी विचारवंत, समाजसेवक आणि त्याचबरोबर आम्हा सर्वांना एक मूल्यांची रास उभी करणारे नेतृत्व या ठिकाणी उभे आहेत, जे की गेल्या 3 तासापासून या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही तरी 2दा-3दा उठलो, परंतु सर त्यांच्या जागेवरून उठलेही नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे या परिसंवादाचा हा जो आशय आहे हा निश्चित असे यशस्वी ठरेल असं मला वाटतं. त्याचबरोबर या सभागृहामध्ये जे काही तिसरं व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे वर्धा शहरामध्ये जर तुम्ही कुठेही गेलात आणि त्या ठिकाणी झाडे जर पाहिली तर त्या झाडाला जे आवरण किंवा ज्याला आपण कव्हर म्हणतो त्या कव्हरवर पाहिलं तर ज्या बेलखोडे सरांचं नाव दिसेल ते अशोक बेलखोडे सरांचे बंधू बेलखोडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही प्रत्यक्ष त्यांचं काम पाहिलं आणि त्या कामाला भारावून जाऊन आज आम्ही अशा चळवळी आमच्या किनवट सारख्या या छोट्याशा तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा सुरू केल्या. अशा पद्धतीचा जो विचार आहे, हा विचार देणारे हे सभागृह, हा परिसंवाद आहे. त्याचबरोबर आपण या सभागृहामध्ये जे ज्येष्ठ लोक उपस्थित होते ते सर्व विद्यार्थी आणि जे कोणी नागरिक आहेत ते या ठिकाणी अतिशय समयसूचकतेनं सरांनी मला या ठिकाणी अध्यक्ष म्हणून बसवलं आणि फक्त 10 मिनिटं दिले शेरे सरांनी. म्हणजे एखाद्या मॅचचा कॅप्टन गायब होतो, नवीन कॅप्टन अपॉइंट केला जातो आणि त्या कॅप्टनला सांगितलं जातं की आता शेवटची एक ओव्हर आहे आणि तुला मॅच जिंकून द्यायची आहे. तशी स्थिती माझी झाली आणि मीही ते ऍक्सेप्ट केलं. ठीक आहे म्हटलं, काही हरकत नाही, कारण की भारतीय संविधानामध्ये जे मूल्य आहेत ते मूल्य अतिशय चांगल्या पद्धतीनं, वाखाणण्याजोग्या पद्धतीनं उल्लेखित करून या ठिकाणी आपल्या समोर मांडण्याचं काम दैफळे सरांनी केलं, त्याचबरोबर गव्हाणे सरांनी केलं. मी जरीही राज्यघटनेचा एक अभ्यासक असेल, परंतु त्या राज्यघटनेचा अभ्यास करताना जो सिद्धांत लागतो तो सिद्धांत शिकवणारा प्राध्यापक असल्यामुळे त्या सिद्धांताच्या दृष्टीने या मूल्यांचा किती आज समाज जीवनावर त्याचा उपयोग होणार आहे, तो कशा पद्धतीने होणार आहे, या सर्व गोष्टींचा यथार्थ असा आपल्याला आढावा घेण्याचं काम या दोनही विचारवंतांनी केलेलं आहे. आणि माझा जो मुख्य विषय आहे तो स्पर्धा परीक्षेचा या ठिकाणी दिलेला आहे, स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यासाठी. म्हणजे अशा पद्धतीचा अध्यक्ष सुद्धा साहेबांनी या ठिकाणी आणून बसवला. राज्यशास्त्राचा तो अभ्यासक असावा, राज्यशास्त्राच्या अभ्यासकांनी जे मांडणी केलेली आहे
त्या मांडणीचा आशय सांगणारा असावा आणि विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी या सर्व गोष्टी कशा उपयोगी आहेत ते सांगणारा असावा, जे की माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सरांनी जसं म्हटले की हे सर करत असतात, घर बसल्या करत असतात, ते करतो. असंख्य अशा पद्धतीच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही या गोष्टी पाहतात. मात्र निश्चित हा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश जावा की आपल्या राज्यघटनेमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत, काय आहे, कशा पद्धतीने त्या शिकाव्यात आणि त्या माध्यमातून सामाजिक मूल्य कशा पद्धतीची जपली जावी याची शिकवण व्हावी, या दृष्टीनं या मान्यवरांनी अतिशय चांगल्या पद्धतीची मांडणी तुमच्या समोर केलेली आहे. ज्यावेळेस या व्याख्यानमालेच्या संदर्भात आमच्या साने गुरुजी रुग्णालय परिवाराच्या दृष्टीने विचार व्हायचे, ज्यावेळेस व्याख्यानमाला सुरू करायची त्यावेळेस जे विचार व्हायचे, ज्या कारणासाठी ही व्याख्यानमाला सुरू करायची त्या जे कारण होते ते कारण तुमच्यापर्यंत आम्ही जरी नसलो आणि तरी या सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने या भागामध्ये जे सामाजिक स्वास्थ्य आवश्यक होतं ते सामाजिक स्वास्थ्य टिकून राहण्यासाठी अशा पद्धतीची व्याख्यानमाला परिसंवादाच्या माध्यमातून या सर्व गोष्टी लोकांपर्यंत पोहोचाव्यात, अशा पद्धतीचा मुख्य उद्देश डॉक्टर बेलखोडे साहेबांचा या व्याख्यानमालेच्या संदर्भात होता. तो निश्चित वेगवेगळे जे काही व्याख्याते होते आतापर्यंतचे त्यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने या सर्व विचाराची पेरणी होत गेली त्याच पद्धतीने या दोनही विचारवंतांनी, या ठिकाणी जाणीवपूर्वक मी विचारवंत हा शब्द वापरतो, दोघही प्रोफेसर आहेत, दोघही नामवंत लेखक आहेत, दोघही या विषयाचे चांगले अभ्यासक आहेत. त्यांनी त्यांचे विचार लोकांपर्यंत न्यावेत अशा पद्धतीचा संदेश या संपूर्ण परिसंवादाच्या माध्यमातून दिलेला. विद्यार्थ्यांसाठी खास करून सूचना आहे की शेरे सरांनी जसं म्हटले की प्रत्येकाने अशा पद्धतीच्या नोट्स घेणं अपेक्षित आहे. जर भविष्यामध्ये, कारण पाटील सर या ठिकाणी आहेत, कारण की स्पर्धा परीक्षेसाठी त्यांना विशिष्ट अशा पद्धतीचं गायडन्स ते देतात, त्यांना हा संदेश महत्वाचा आहे. प्रत्येकाने या सर्व गोष्टी आपल्या माइंड मध्ये कुठे ना कुठे ठेवणं आवश्यक आहे आणि त्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांची तयारी करणं अपेक्षित आहे. ज्यावेळेस विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतो त्यावेळेला त्याला या सर्व गोष्टी समाजामध्ये कशा चालू आहेत, त्याला भारतीय राज्यघटनेची कशा पद्धतीची जोड आहे हे सांगता आलंच पाहिजे. भारतीय राज्यघटनेमध्ये जे मूल्य दिलेले आहेत त्या मूल्यांच्या आधारे आपल्याला जीवन कशा पद्धतीचं जगायचं हे शिकता आलंच पाहिजे. आणि हे जर शिकता आलं तर निश्चित आपण जीवनामध्ये सुद्धा यशस्वी होतो, अशा पद्धतीचा संदेश या तीनही विचारवंतांनी दिलेला आहे. कारण की कोंपलवार सरांनी ज्या पद्धतीने त्यांच्या स्टाईल मध्ये तुम्हाला या सर्व गोष्टी सांगितल्या, कारण की हा भारत देश ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो आणि त्याबद्दलची आपली जाणीव जागृती कशी असावी हे ज्या पद्धतीने त्यांनी कमीत कमी शब्दामध्ये तुमच्यापर्यंत त्यांच्या स्टाईलनं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तो निश्चित वाखाणण्यासारखा आहे. हा विचार समाजापर्यंत नेण्याची प्रेरणा त्यांनी तुमच्यापर्यंत दिलेली आहे. सर्व विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक ही सूचना देणं अपेक्षित आहे की कारण की त्यांनी असे विचार हे आपल्या खेड्यापर्यंत न्यावे. या ठिकाणी हा परिसंवाद यासाठीच आहे कारण की तुम्हीच इथपर्यंत शिकणे आणि तुमच्यासाठीच या सर्व गोष्टीची अंमलबजावणी करणे हा भाग याच्या मागचा नाही, तर तुम्ही तुमच्या गावात जावे, तुमच्या गावामध्ये अशा पद्धतीची प्रेरणा द्यावी. भारतीय संविधानाचं मूल्य किती आहे हे तुम्हाला सांगता यावं, प्रत्येकाने त्यावर विचार करता यावा आणि त्या विचाराच्या माध्यमातून समाजाची जी सुधारणा आहे तुम्हाला ही सामाजिक सुधारणा करण्याची प्रेरणा मिळावी. त्या प्रेरणेची सुरुवात या परिसंवादाच्या माध्यमातून फार दिवसापासून या ठिकाणी आपण केली आणि ती प्रेरणा निश्चितच आपण लोकांपर्यंत नेण्याचा जो काही प्रयत्न केला तो अशा व्याख्यात्यांच्या माध्यमातून तो झालेला आहे. वेळ मला कमी जरी दिलेला असला तरी त्या वेळामध्ये निश्चितच मला
काही संदेश तुम्हाला देणं अपेक्षित आहे आणि तो संदेश असा आहे की आज आपण ज्या युगामध्ये जगत आहोत त्या युगात गांधी युगाचा संदेश किंवा गांधीजींचा संदेश लोकांपर्यंत आज जाणं आवश्यक आहे. कारण की या समाज माध्यमाच्या माध्यमातून जे विचित्र अशा पद्धतीचे मेसेज फिरतात त्या मेसेजवर आपल्याला उत्तर या संपूर्ण विचाराच्या माध्यमातून देता आलं पाहिजे आणि तो विचार तुम्हाला या परिसंवादाच्या माध्यमातून या तीनही वक्त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून हा संदेश देत असताना निश्चित मला असं वाटतं की आपण सर्वांनी एक प्रेरणा या व्याख्यानमालेच्या माध्यमातून घेतली असेल आणि ती प्रेरणा तुम्ही निश्चित तुमच्या गावापर्यंत नेऊन पोहोचताल. या ठिकाणी मला जी काही संधी दिल्या गेली आणि वेळही कमी दिला, मला असं वाटतं या एक ओव्हरमध्ये भलेही मॅच जिंकला नाही तरीही तो टाय मात्र करण्याची जी काही स्थिती आहे ती मात्र ठेवलेली आहे. मॅच जिंकण्याची जी काही जबाबदारी आहे ती डॉक्टर अशोक बेलखोडे सरांची आहे. कारण की एक बॉल अजून शिल्लक आहे, कारण की ते त्या बॉलवर ते मॅच जिंकून देतात. आज या ठिकाणी संधी दिल्याबद्दल धन्यवाद. साने गुरुजी जयंतीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या कर्मयोगी बाबा आमटे यांच्या स्मृतिप्रीत्य या परिसंवादामध्ये उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र डॉक्टर वायाळ सर यांनी भारतीय संविधानावर अत्यंत अभ्यासपूर्ण सैद्धांतिक ज्याला असं आपण म्हणू असं विवेचक 50 मिनिटं आपल्या समोर ठेवले. असे आमचे मित्र डॉक्टर धैपळे सर. आणि तुम्ही किती मिनिट बोललात मी काही घड्याळ पाहिलं नाही. असे आमचे यशवंत महाविद्यालयातील गाढे अभ्यासक आमचे मित्र अजय गव्हाणे सर आणि उत्कृष्ट असं संचलन करणारे, सर्वांना जोडून ठेवणारे आमचे मित्र प्राध्यापक शेरे सर, पंजाब शेरे सर. खरं म्हणजे हे दोघं संविधानाच्या संदर्भामध्ये बोलले का तर संविधान हा त्यांचा जगण्याचा विषय आहे, शिकण्याचा आणि शिकवण्याचा विषय आहे. संविधानातल्या राज्यशास्त्रातल्या त्या सर्व पदव्या त्यांनी मिळवलेल्या आहेत आणि संविधानाच्या संदर्भामध्ये संविधानाचा विषय नसलेला, अभ्यास नसलेला एक माणूस संयोजकाला कदाचित वाटला असेल 2 त्या विषयातले बोलवावेत आणि ज्याला काहीच माहित नाही संविधानातलं, तो संविधान कधीच शिकवला नाही त्यालाही बोलवावं असं कदाचित संयोजकांना वाटलं असेल. त्यामुळे संविधान हा माझा विषय नाही, मी कॉमर्सचा प्राध्यापक आहे, तरी परंतु बेलखोडे सरांचा आदेश आला की यावं लागतं म्हणून मी इथं आलोय. ते दोघं प्राध्यापक असल्यामुळे इथे विद्यार्थी जास्त आहेत. सरांना म्हणत होते किंवा पुढे कसं बोलावं, कारण काही साने गुरुजी रुग्णालयाच्या 29व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कर्मवीर बाबा आमटे व्याख्यानमालेमध्ये या ठिकाणी आम्ही आपल्या समोर उभे आहोत. या व्याख्यानमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष सरस्वती विद्या मंदिर कला महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख, आमचे स्नेही मित्र, लेखक, वक्ते डॉक्टर द्वारकाप्रसाद वायाळ सर. आत्ताच ज्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण रीतीने संविधानावर आपली मांडणी केली ते पीपल्स कॉलेजचे राज्यशास्त्राचे प्रोफेसर डॉक्टर विठ्ठल धैपळे सर आणि विचारमंचावर उपस्थित आमचे मार्गदर्शक, भ्रष्टाचार निर्मूलन चळवळीचे खऱ्या अर्थानं नांदेड जिल्ह्याचे आधारस्तंभ, साधी राहणी उच्च विचारसरणी कशाला म्हणतात त्याचं एक प्रतीक असलेले आदरणीय डॉक्टर बालाजी कोंपलवार सर, आमचे स्नेही आणि आमचे मित्र आणि ज्यांच्या आग्रहामुळे आणि प्रेमामुळे नेहमी आम्ही किनवटला येत असतो, आणि आदरणीय डॉक्टर अशोक बेलखोडे साहेबांचं नेतृत्व, कर्तृत्व, दातृत्व पाहून आम्ही अक्षरशः भारावून जात असतो की अंधारलेल्या युगामध्ये सुद्धा एक पंक्ती पेटलेली आहे
की जी सेवेसाठी काम करत असते ते नाव आदरणीय डॉक्टर अशोक बेलखोडे साहेबांचं आहे आणि त्यांच्याकडे बघून आपल्या देशाला, समाजाला, या व्यवस्थेला काहीतरी एक आधार आहे आणि निश्चितपणे एक चांगलं युग पुढचं निर्माण होऊ शकतं अशी आपण आशा आणि अपेक्षा धरू शकतो असे आदरणीय डॉक्टर अशोक बेलखोडे साहेब आणि नेहमी आम्हाला या ठिकाणी पाचारण करणारे आमचे स्नेही पंजाब शेरे सर यांनी खऱ्या अर्थानं परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनवट न्यूज. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.